पॉक्सो आणि पीटा कलमान्वये नवरा बायकोला 20 वर्ष सश्रम कारावास। आश्रित म्हणून राहणाऱ्या चिमुकली आणि तिच्या मोठ्या बहिणीकडून वेश्याव्यवसाय करून घेत त्यातून गुजराण करणाऱ्या नवरा बायकोला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 33,000 रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावास ही शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे। बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध आणि जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्या प्रकरणी नवरा बायकोला अशी शिक्षा झाल्याचे पहिलेच उदाहरण असल्याचे बोलले जात आहे। 2019 मध्ये रबाळे पोलीस ठाणे अंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने केलेल्या कारवाईत 2 मुलींची सुटका करण्यात आली होती। त्यात पीडित मुलींनी पोलिसांना धक्कादायक माहिती दिली। त्यानुसार त्या दोघी बहिणी असून त्यातील एक अल्पवयीन होती। त्यांच्या आई वडिलांचे निधन झाल्यानंतर त्या त्यांचे नातेवाईक असणाऱ्या राजेश सोनाजी शिंदे आणि त्यांची पत्नी शुभांगी सोनाजी शिंदे यांच्याकडे राहत होत्या। दोघींचे शिकण्याचे वय असताना शिंदे दाम्पत्याने त्यांना वेश्याव्यवसायास जुंपले होते। दुर्दैवाने अल्पवयीन मुलीकडूनही हे कृत्य करवून घेतले जात होते। ही गंभीर बाब समोर आल्यावर पोलिसांनी शिंदे दाम्पत्याविरोधात भारतीय दंड कलम 370 लैंगिक शोषण तसेच बाललैंगिक अत्याचार कलम 4, 6, 17 वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणे कलमान्वये गुन्हा नोंद केला होता। या प्रकरणी दोघांना अटक करून राजेश शिंदे याला तळोजा कारागृहात तर शुभांगी शिंदे हिला ठाणे कारागृहात ठेवण्यात आले होते। या गुन्ह्याचा खटला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय बेलापूर येथे न्यायाधीश मांडवगडे यांच्याकडे सुरू होता। अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून शशिकांत इघारे यांनी काम पाहिले। शुक्रवारी या खटल्याचा अंतिम निकाल लागला। आरोपी राजेश शिंदे आणि शुभांगी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाले। न्यायालयाने नवरा बायकोला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 33,000 रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावास ही शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।